आजन इथे उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते मंडळी ज्यांच्या फॉर्म भरण्यासाठी आपण इथे उपस्थित झालो अशा नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय संजना मंदारजी मंगळे, उपस्थित असलेल्या सर्व आपल्या नगर सेविका आणि नगरसेवकांचे उमेदवार, उपस्थित सर्व सन्मान्य मोठ्या प्रमाणामध्ये सावनेर नगरीची जनता खऱ्या अर्थाने अतिशय उत्साहामध्ये मागच्या 3 आठवड्यापासून संपूर्ण सावनेर नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण, प्रत्येकाला उमेदवारी पाहिजे होती ती भारतीय जनता पार्टीचीच पाहिजे होती। विरोधकांकडे कालपर्यंत उमेदवार नव्हता आणि त्या निमित्ताने मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, सन्मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सावनेरला विकासाकडे नेण्याचं जनमानस हे नक्कीच आपल्या सावनेर नगरीमध्ये आपण पाहिलं। मागच्या वर्षीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रयत्नाने 70% मतदान हे भारतीय जनता पार्टीला आपण दिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद त्या निमित्ताने माझ्यासारख्या व्यक्तीला दिला। मागच्या 11 महिन्यामध्ये आपण पाहतोय की जो पहिलेचा विचार होता, जो पहिलेचा दृष्टिकोन होता, तो बदलण्यासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने घोडदौड करण्याची सुरुवात ही नक्कीच आपण केलेली आहे आणि या संपूर्ण सावनेरचं नवनिर्माण होईल या पद्धतीची भूमिका, या पद्धतीचं नियोजन, या पद्धतीचं विजन, या पद्धतीची क्रिएटिव्हिटी आणि या पद्धतीची आपली टीम ही असणं गरजेचं आहे। आज सौ संजना मंदार मंगळे या इंजिनियर आहेत, या MBA आहेत, एवढंच नव्हे तर त्यांनी आपली 1.5 लाख रुपये महिन्याची नोकरी परवाच्या दिवशी आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी सोडली आणि खऱ्या अर्थाने त्या निमित्ताने आपल्या गावासाठी करणाऱ्या एकमेव उमेदवार जर कोणत्या असतील तर त्या मंदार मंगळेच्या सौभाग्यवती संजनाताई आहे। म्हणून संजनाताईला आपल्याला निवडून आणायचं आहे। इथे येणाऱ्या पूजाची गोष्ट त्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, 11 वाजता आपल्या फर्टिलायझर कॉम्प्लेक्स खताच्या कारखान्यासाठी दिल्लीवरून टीम इथे जागेची निवड करण्याकरता त्या निमित्ताने सावनेर तालुक्यामध्ये येत आहे। त्याला अनुसरून आणि पुढच्या काळामध्ये 6000 हेक्टर मध्ये डिफेन्स, न्यूक्लिअर आणि एरोस्पेस हब हा त्या निमित्ताने आपल्याला करायचा आहे। या सावनेर नगरीचा कायापालट करून, सावनेर नवनिर्माण करून एक औद्योगिक नगरी आपल्याला त्या निमित्ताने बनवायची आहे आणि त्यासाठी उच्च शिक्षित अशा उमेदवार आपल्या पक्षाने नक्कीच दिले आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की गोरगरीब जनतेसाठी पट्टे वाटप असेल, प्रत्येकासाठी कायमस्वरूपी प्रधानमंत्री घरकुल योजना असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये लाडकी बहिणी योजनेचा फायदा असेल, प्रत्येक निराधाराला, विधवेला संजय गांधी निराधार मधून मदत देण्याची भूमिका असेल, आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ योजनेच्या माध्यमातून पाण्याची सोय करायची असेल, आपल्या या गावाला खऱ्या अर्थाने शेवटच्या घरापर्यंत रस्ते निर्माण करण्याचं काम असेल, हे नक्कीच आपण करणार आहोत। आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने परत एकदा कौल या नगरीने भारतीय जनता पार्टीला द्यावा अशी विनम्र विनंती मी आमदार म्हणून आपल्याला करतो। मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की अतिशय खऱ्या अर्थाने उच्च शिक्षित, चांगल्या आणि त्या निमित्ताने आपल्या इथे प्रभावी काम करू शकणारे उमेदवार हे नगरसेवक पदासाठी देखील दिले आहे आणि याला उचलून धरण्याचं काम आपण आवर्जून करावं। अन्यथा 30 वर्ष तुम्ही पाहिले या शहराचे वाया गेले, इथं विकास झाला नाही, इथे अवैध धंदे वाढले, इथे दपटशाही, दडपशाही वाढली आणि म्हणून ज्या पद्धतीने बिहारने परवा निकाल दिला, गुंडाराज संपवण्यासाठी निकाल दिला, जंगलराज त्या निमित्ताने परत आलं नाही पाहिजे म्हणून निकाल दिला आणि भारतीय जनता पार्टी NDAची सरकार ही परत एकदा ज्या पद्धतीने बिहारमध्ये आली आहे त्याच पद्धतीमध्ये या सावनेरमध्ये परत जंगलराज येणार नाही, या सावनेरमध्ये परत गुंडाराज येणार नाही।
यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे, यासाठी आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे आणि विकासाकडे जायचं आहे. आमच्या नवतरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला कमळाला कमळाला आणि कमळालाच मतदान करायचं आहे. एवढी हात जोडून आपल्या सर्वांना परत विनंती करतो. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले त्यासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करत मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण या